अत श्री साई सच्चरित अध्याय 35. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. मागागताद्यांती दिग्दर्शन कथानुसंगती कथिली तीच कथितो प्रसंप्रती तीच स्वश्चित्ती परिसिजे करू जाता परमार्थ विचार पंथाभिमान अडवी भयंकर विघ्न नाही अतिदुर्धर या अभिमानास दुजे आम्ही निराकाराचे भजक साकार देव हा भ्रममूलक साधू संत हे मानवची देख नमवावे कामस्तक तया पुढे तया न घालावे लोटांगण तया न द्यावे दक्षिणादान खालवावी न यत्किंचित मान विडंबन हे भक्तीचे शिर्डी संबंधी अनेक काही कोणी काही अनेक वार्ता कथिल्या पाही विश्वसनीय नाही सकळपा म्हणती तेथे जाता दर्शना साईबाबा मागती दक्षिणा साधू जय लागती द्रव्य संपादना साधुत्वाहीनपणा तयांच्या अंधश्रद्धा नव्हे बरी प्रत्यक्षानुभव घेतल्या उपरी ठरवू निर्णय आपल्या अंतरी कैसी परी वर्तावे आपण नाही देणार दक्षिणा जयामनी वित्ताची कामना तयाचे साधुत्व येई मना अपात्र न मना तो आम्हा असो आम्ही शिर्डीस जाऊन येऊ तयांची भेट घेऊन करणार नाही चरणवंदन अथवा प्रदान दक्षिणेचे जो जो ऐसिया कुतर्के निघे जरी आपल्या कृतनिश्चया जागे अखेर तोही दर्शन योगे शरण रिघे साईस जो जो साहीच पाहू सरला तो जागचे जागीच ठेला पुनश्च नाही मागे परतला पायी चरतला साईंच्या धरुणिया दाती तृण जैसे कोणी यावे शरण तैसीय परी वंदी चरण पाऊनी विस्मरण निश्चया पंथाभिमाना तेथे विसावा सौख्य वाटेल अत्यंत जीवा तो हा अध्याय 35 श्रुती परिसावा सादर तैसेच सुचित उदीची ख्याती बाळा नेवास्कराची प्रतीती कैसा सर्प संभाविला प्रीती साईच तया प्रती भाऊन कृपा करा श्रोते मजवर मी तो केवळ आज्ञेचा किंकर आज्ञा पाळू जाणे सादर उद्भवले अक्षर चरित्र हे दृष्टी ठेविता चरणावरी तेथून उमटती पदलहरी पवित्र चरित्र कुंभांतरी वरीचे वरी मी भरितो कासवीची आम्ही पिल्ली केवळ दृष्टी क्षेपे पोसली नाही तान्हेली भुकेली भागली सदैव ठेली संतृप्त असता एक दृष्टीचे सुख न लगे आम्हा अन्न उदक दृष्टीचं हरी तहान भूक किती ते कौतुक वानावे आम्ही ही सकल दृष्टीचा विषय कृपा सिंधू साईराय दृश्यद्रष्टा दर्शनदाय पुसोनी ठाय त्रिपुटीचा तैसेचा आम्हा त्वचा स्पर्श दोन्ही ठाई साई प्रकाश अथवा घ्राण आणि वास तेथेही निवास साईंचा अथवा श्रवणी शब्द पडताच प्रकटे साईंचे रूपडे श्राव्य श्रावक श्रवण उडे त्रिपुटी झडे एकसरा अथवा जेथे रसना रसे घोळली तेथे साई समरसे रसनारस सरस्वाद रसास्वाद कायसे बापुडे कोडे त्रिपुटीचे हे जगती कर्मेंद्रिया तीही एक साई सेविलिया सकल कर्मे जाती विलया पडेल ठाया नैष्कर्म्य असो आता हा ग्रंथ लांबला साई प्रेमे कोठेच वाहला पूर्वानुसंधान लक्षूर चालवो आपला कथाभाग एकमूर्ती पूजा परांग मुख निराकाराचे परमभजक झाले शिर्डी गमनोत्सुक केवळ चिकित्सक बुद्धीने म्हणती आम्ही शिर्डीस येऊन घेऊ केवळ साधूंचे दर्शन आम्ही न केव्हाही वाकुमान करून प्रदान दक्षिणेचे मान्य कराल या दोन शर्ती
तरी येऊ की शिर्डी प्रती बरे म्हणिता, निज मित्रा संगती जावया निगती स्वस्त म्हणे. काका महाजनी जयांचे मित्र, काका महाजनी त्यांचे मित्र, संतार्थ जयांचे भावना पवित्र, परी ते शंका कुशंका पात्र, स्नेही होते तयांचे. दोघे निघाले शनिवारी मुंबईहून रात्रीचे प्रहरी, येऊन पातले शिर्डी भितरी आदित्यवारी सकाळी. दोघे गेले मस्जिदीत साई दर्शन घ्यावयास, काय वर्तले ते समयास स्वस्त मानस परिसिजे. पाऊल ठेविता पायरी वरी, तया मित्रा पाहुनी दुरी, काया वेजी ऐसिया परी, बाबा मधुत्तोरी बहती. ऐकून हे प्रेम वचन तया मित्रास पटली खुन, शब्दोच्चाराची ती ठेवण देई त्या स्मरण वडिलांचे. काया वेजी हा उच्चार काढिता बाबा करीती जो स्वर, तो ऐकता काकांचे मित्र विस्मितांतर झाले. परिसोन मोहक स्वराची ठेवण गतपित्याचे झाले स्मरण, त्याचेच स्वराची तराही पूर्ण वाटले अनुकरण यथार्थ. काय वाणीची मोहन शक्ती, काकांचे मित्र विस्मित चित्ती, म्हणाले ही मम पित्याचीच उक्ती, स्वर हा निश्चिती ओळखीचा. वडिलामुखीची तैसी ती वैखरी, ऐकता ते मित्र द्रवले अंतरी, वंदिले बाबांचे चरण शिरी, विसरुनी पूर्वील निश्चय. पुढे बाबा दक्षिणा मागती, तीही केवळ काकांचे प्रती, काका देती दोघेही परतती, पुनश्च जाती दुपाराम. तेव्हाही सवेची जाती दोघाही जाणे मुंबई प्रती, काका तेव्हा आज्ञा प्रार्थिती, दक्षिणा मागती बाबा त्याम. तीही केवळ काकांचे पाशी, म्हणती 17 रुपये दे मजशी, काही न मागत तन्मित्रासी, मग ते मनाशीच चुटपुटले. तवते काकास हळूच पुसती, तुम्हा सजिका दक्षिणा मागती, सकाळीही तुम्हाच प्रती, आताही मागती तुम्हासची. मी असून तुम्हा संगती, दक्षिणे लागी मज का वगळती, काका हळूच उत्तर देती, बाबा प्रतीच पुसाहे. इतक्यात बाबा काकास वदती, तो काय सांगे रे तुझ प्रती, तो सवे तो मित्र बाबास पुसती, तो सवेच ते मित्र बाबास पुसती, दक्षिणा म्हणती देऊ का. तव बाबा उत्तर देती, तुझे मनी देण्याची नव्हती, म्हणून नाही मागितली तुझ प्रती, देणे चित्ती तर देई. बाबा मागता भक्त देत, तया ते मित्र हिनवित, तेच न मागता जय देऊ का म्हणत आश्चर्य भरीत. तव काका म्हणता चित्ती असल्यास देई, तया मित्रास झाली घाई, 17 रुपयांची भरपाई केली पायी न मागता. बाबा मग वदती तयास, जाशील रे क्षण एक बैस, करीते झाले गोड उपदेश, निरसावया सभेदात्मता. तुम्हा मातील तेल्याची भिंत, पाडून आजी टाक समस्त, होईल मग मार्ग प्रशस्त, अरस परस भेटावया. पुढे आज्ञा झाले होत देते, माधवराव झाले प्रार्थिते, पाहुनी अभ्राच्छादित नभाते, पाऊस याते भिजविल. बाबा प्रत्युत्तर त्या देती, जाऊ दे त्या स्वस्थ चित्ती, पावसाची काही भीती नाही तया प्रती मार्गात. अभिवंदुनी वसाईंचे पाय, तैसेच गाडीत बैसले उभय, विजा चमकत दाटत धुय, गंगेस पय पुरलोटला. गडगडाटे गरजे आकाश, नौकागमन आले वाट्यास, काका मनी पूर्ण विश्वास, होते आश्वासन बाबांचे. पडला विचार त्या मित्रास, कैसा सुखाचा होईल प्रवास, उगीच निघालो या वयास, होतील सायास मार्गात. असो पुढे ते सुखे गेले, अग्निरथात आरूढ झाले, मेघ मग तिथून वरसू लागले, निर्भय पावले मुंबईस.
पुढे जेव्हा आले सदनी पाहती खिडक्या द्वार खोलुनी गेली अडकली चिमणी उडुनी गत प्राण दोन्ही आढळल्या. ऐसा पाहुणे ऐसा तो देखावा वाईट बहुत वाटले जीवा अन्न पाण्या वाचुनी देवा बिचारा जीवा मुकल्या या. निघालो जेव्हा जावया शिर्डी वातायने जरी ठेविली उघडी पडती नाही काळाची उडी मेली बापुडी मजहाते. म्हणे आता उडाली जी तिचीच जणू भावास काळजी म्हणून दिदली होऊन राजी अनुज्ञा आजी परतावया. नाही तरी तीही मरती अन्नाविन कैसी जगती आयुष्य सरले तेनेही गती पावली निश्चिती ती एक. अनिक यांचा अनुभव एक तोही श्रवणार्ह आहे सुरेख. एका पायांच्या टाचेचे दुःख भोगीत हे कित्येक मासवरी. शिर्डीस जाणे घडल्या आधी बहुत महिने भोगिली ही व्याधी तेथून परितल्या पाठीन बाधी नासली अल्पावधी तीच ती. तैसीच अनेक दुसरी कथा संतांचा अंत लावू जाता पायी नमवावा लागला माथा मनी नसता ती परिसाम. तैसीच दक्षिणा देण्याची नसता मोहपाशी अडकले जाता भंगून आपली दृढ निश्चयता दक्षिणा देतात कैसी ती. ठक्कर धरमसी जेठा भाई सॉलिसिटर रहिवास मुंबई बळावली पूर्व पुण्याई भेटू साईस मन झाले. महाजनींचे हे शेट उभयतांचा परिचय दाट वाटले शिर्डीस जाऊन थेट घ्यावी की भेट प्रत्यक्ष. ठक्करजींच्या पिढीवरी काका मुख्य कारभारी सुट्टी साधोनी हारोहारी करीत तयारी शिर्डीची. काका तरी काय वेळी परतती 8 दिन शिर्डीस काढती आज्ञा नाही साईंची म्हणती हीच काय रीती कामाची. ऐसे कैसे तरी हे संत बंड नव्हे हे आम्हा पसंत निघाले शेट शिमग्याचे सुट्टीत लावाया अंत साईंचा. अंगी दुर्धर देहाभिमान नैजैश्वर्याचे महिमान निजैश्वर्याचे महिमान संत तरी मानावा समान किमर्थ मान वाकवावी. पाहुणी साईंची अधिकार स्थिती शास्त्री पंडित टेकीस येती तेथे बापुडे धर्मसी ते किती ते काय तगती निश्चया. परिना अंधश्रद्धा बरी करुणी घेऊ आपली खातरी करुणी ऐसा निश्चयांतरी केली तयारी शिर्डीची. वर्णिल्या एका स्नेहाची वरती धरमसीची ही तेच रीती सवे काकास घेऊन निघती अनिक वदती तयास. शिर्डीस जाता ते तेच राहता चाले ना या केपेही वारता परतले पाहिजे मज समवेता हे निश्चितता जाणावे. तव काका तया वदती हे तो नाही हम्माहती तदा धरमसी सवे घेती अनिक सांगाती मार्गार्थ. न जाणो काका नाहीच परतले सांगितल्या विन मार्गात न चले म्हणून अनिक तिजे घेतले तिघे निघाले शिर्डीस. जगात ऐस्या कितीक जाती परोपकारी भक्तांच्या सती तयांची कराया संशय निवृत्ती बाबा आणि ती धरधरू. मग ते जेव्हा माघारी जाती आपुले अनुभव इतरा कधीती लिहवून घेती कोणाही हाती जना सत्पती लावाया. तात्पर्य हे जे कोणी जाती दर्शन सुखे तृप्त होती आरंभी कैसीही तयांची वृत्ती परमानंद प्राप्ती अखेर. म्हणोता आपले पायी जाती असे नाका चिकित्सा प्रीती परिनिराळी वस्तुस्थिती कार्य साधिती बाबांचे. बाबाची तया देती स्मृती तेव्हाची बाहेर पाय काढती चेवुनी स्वाभाविक वृत्ती लाविती परमार्थी तयास.
कोण जाणे तयांच्या कळा, जाणू जाता होतील अवकळा, होऊनी निर्भिमान पायी लोळा, भोगाल सोहळा सुखाचा, बर्वे न जाणे रिक्त करी, देवद्विज गुरुद्वारी, म्हणून द्राक्षांची दोशेरी, काका खरेदीत मार्गात, पोटी नाही बीज जात, असो ऐसी ही द्राक्षांची जात, परीस बीज जी वेळी प्राप्त, घेतली विक्रीत काकानी, असो गोष्टी वार्ता करीत, पातली ही त्रयी शिर्डीत, सवे तिघेही दर्शनार्थ गेले मस्जिदीत बाबांच्या, बाबासाहेब तरखड भक्त हेही होते तेथे स्थित, शेठ धरमसी जिज्ञासा प्रेरित, पुस्ती तया प्रत ते परिसा, येथे काय आहे का येता, येथे काय आहे का येता, तरखड वदती दर्शनाकरिता, शेठ म्हणती ऐकली वार्ता, येथे तो घडतात चमत्कार, तव तरखड वदती त्यांना, ही तो नाही माझी भावना, जैसी उत्कंठा जयाचे मना, पावे ती कामना सिद्धी ते, काकानी पायी डोई ठेविली, द्राक्षे बाबांच्या करी अर्पिली, वाटावयाची सुरुवात झाली, मंडळी जमली होतीच, बाबा तव इतरा समवेत, धरमसिंही काही देत, परितया ती नावडती जात, निज निज निर्बीजी प्रीत तयास, या द्राक्षांची तयास चीड, आरंभीच उपजली नड, कैसी सेवावी वाटले अवघड, अवेरही जड वाटे म्हणा, शिवाय डॉक्टरे केले म्हणा, द्राक्ष न खावी धुतल्या विना, आपणची धुणे योग्य वाटेना, उठल्या कल्पना नानाविध, पुढे तैसीच टाकिली तोंडात, बिया जगळून ठेविल्या खिशात, साजून ते स्थान पुनीत, करवेना अनु अपुनीत उच्छिष्टे, तवते शेटमणी म्हणती, साधू असता कैसे हे नेनती, की ही द्राक्षे मज नावडती, बळेच का देती मज प्रती, उठता ऐसी तयांची वृत्ती, बाबा तीच अनिक त्या देती, ती सबीज जाणून हातीच ठेविती, मुखी न घालती धरमसी, सबीजन आवडती द्राक्षे खरी, परी ती बाबानी दिधली करी, धरमसी शेठ अवघडले अंतरी, कैसे परी वर्तावे, तोंडी घालावया मन होईना मन, करुणी ठेवली मुठीत जतन, तव बाबा वदती टाकरे खाऊन, मानिले अज्ञापन शेटीने, खाऊन टाक बाबा वदता, धरमसेनी तोंडात टाकिता, बीजरहित ती सर्व लागता, अति आश्चर्यता पावले, ऐसी निर्बीज द्राक्ष लागता, धरमसी होनी विस्मित चित्ता, मनी म्हणे अजब सत्ता, काय या संता अशक्य, जाणोनी माझे मनीचा हेत, असता सबीजा आणि निर्धूत, साई मज्जिद जिदी देत, तिती विरहित हितकारी, थक्क झाली चित्त वृत्ती, चिकित्सेचीही पडली विस्मृती, गळाली सर्व अहंकृती, संती प्रीती उपजली, पूर्वसंकल्प गेले विलया, साई प्रेम उपजले हृदया, उत्कंठाजी शिर्डीस यावया, कृतनिश्चया सारखी, बाबा तरकडे हेही तेथे, बाबा पाशीच बसले होते, बाबा साई झाले वाटिते, त्यातील तेही काही, तेव्हा धरमसीतया ही पुसती, आपुले द्राक्ष कैसी होती, बाबा तेव्हा सबीज म्हणती, विस्मित चित्ती अतिशय, तेने ते साधू ही श्रद्धा बसली, दृढीकरणार्थ कल्पना स्फुरली, साधू असाल तरीही पुढली, जातील दिधली काकाना, बाबा वाटीत होते बहुता, परी हे स्फुरता शिटीचे चित्ता, काकापासूनच शेज धरिता, अति नवलता शिटीस, ऐशा साधुत्वाच्या खुना, ऐसा हा मन कवडेपणा, पुरा झाला धरमसीच्या मना, साधू साईना मानावयाम, माधवराव होते तेथे, ते मग झाले बाबास निवेदिते, काका मालक शेट हे, काकांचे मालक शेट हे ते, झाले समजविते बाबास, हा कुठला काकांचा मालक, त्याचा मालक आहे अनिक, बाबा प्रत्युत्तर देती चोख, काका
तोखदायकसे. अनिक कैसी नवल परी आप्पा नामे एकाचारी, उभा तेची धुनी शेजारी, बाबा तयावरी घालिती. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.